तुम्ही मला काय कपोलकल्पित कथानक सांगता तुम्ही? देव कुठं घरी येत असतो का? अहो देव घरी येत नसताना तर तुकोबरांनी तर सांगितलंच नसतं सुखे येतो घरा नारायण. कमाल आहे. ज्या अर्थी माझे तुकोबरा सांगतात सुखे येतो घरा नारायण, त्या अर्थी भगवान परमात्मा देव आपल्या घरी येतो. कुणाच्या आला असेल तर उत्तर द्या, देतो ना. ऐका ना, कुणाच्या घरी देव आले? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव आली नाही का? मला सांगा बरं, आली नाही का? कोणत्या साधनेने आली? नामस्मरण या साधनेच्या ताकदीवर आले. हां, नामस्मरण या साधनेच्या ताकदीवर आले. आता ऐका ना पुढे. बरं, आले आणि झोपा काढीत बसले का? झोपा काढीत त्या ठिकाणी थांबले का? आले आणि काय केलं? कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाही, अनन्य भक्ती वावे निरामती. अहो आले म्हणजे काय काय केलं? एक अभंग अतिशय गोड आहे, फक्त म्हणून दाखवतो. द्वारकेची मूर्त एक अडता घरी, पाणी वाही हरी कावडीने. कावडीने पाणी वाहिलं, श्रीखंड्या चंदन उघडून करी, वस्त्रे रंगातील धुत असे. सेवेसी तत्पर ठाईची ठाई, देवपूजे समय तिष्ठत असे. निळा म्हणे देव राबे ज्याच्या घरी, सुखे येतो घरा नारायण. संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या घरी देव नाही आले का? आले. नुसते आले नाही, खुरपू लागले. गोरोबा काकाच्या घरी देव गेले, तेर डोकीला गेले, चिखल तुडू लागले. मीराबाईच्या घरी भगवान गेले. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हसी रे, पग घुंगर बांध कर मीरा नाची रे. तिथेही भगवान परमात्मा गेले. अलंकापुरासी पांडुरंग आले, नाईक आले. अलंकापूर अर्थात आळंदी क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्मा आले. कुठे कुठे आले, कुठे कुठे गेले, विचार जर केला तर एकही असं पात्र राहिलं नाही, एकही असं उदाहरण राहिलं नाही, एकही संत असे सांगायला शिल्लक राहिली नाही की ज्यांच्या घरी भगवान परमात्मा आले नाही. विठाला विठाला अधिकार आहे. सुखे येतो घरा नारायण. देव आमच्या घरी येऊ शकतो. सज्जनो ऐका, देव भगवान परमात्मा घरी आले, अनेकांचे आले, अनेक संत महापुरुषांचे आले. तेवढ्या शक्तीने फक्त देवाचं नाव घ्यावं लागतं. काय झाली गोष्ट माहिती आहे का? देवाचं नाव आपण एका बाजूला घेतो, पण त्या देवाच्या नावावर तेवढी श्रद्धा राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक शास्त्रामध्ये फार गोड अभंग श्लोक आलेला बघा. 10 नाम अपराध, 10 नावाचे अपराध सांगितलेले आहे. ते अपराध करीत करीत जर आपण देवाचं नाव घेतलं तर आपल्या पदरामध्ये त्याची फलश्रुती पडत नाही. सन्निंदा असती नाम वैभव कथा. म्हणजे एका बाजूला देवाचं नाव घ्यायचं, एका बाजूला देवाची निंदा करायची. हां, एका बाजूला देवाचं नाव घ्यायचं, दुसऱ्या बाजूला देवाला असत्य मानायचं. एका बाजूला देवाचं नाव घ्यायचं, दुसऱ्या बाजूला देवाच्या नावाचं वैभव समजून घ्यायचं. एका बाजूला देवाचं नाव घ्यायचं, एका बाजूला देवाचं अस्तित्व स्वीकारायचं नाही. असं केल्याने आपल्याला प्रॉपर फलश्रुती भेटत नाही. जे लोक म्हणतात का परमार्थ केल्याने अनुभव येत नाही, त्यांच्यासाठी हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. जेवढं करायचं तेवढं करा, पण मनापासून करा. यश नाही मिळालं तर मग आम्हाला सांगा. विठाला विठाला. या मार्गावर किती विश्वास पाहिजे? या मार्गावर किती विश्वास पाहिजे? पराकोटीचा विश्वास पाहिजे, पराकोटीचा. आणि दुसरा मुद्दा सांगू का? नाहीतरी आपण संसारावर विश्वास ठेवतोच ना. विश्वासाची कुठलीही विश्वासार्हता नसताना, विश्वासाची विश्वासार्हता नसताना डोळे झाकून आपण संसारावर विश्वास ठेवतो ना. मग माझी एक विनंती आहे, जसा आपण संसारावर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याच्यापेक्षा 10 पट परमार्थावर विश्वास ठेवा ना. तुमचा विश्वासघात कधीच होणार नाही याची गॅरंटी मी देतो ना. अडचण काय? जर विश्वासाचा विश्वासघात झाला असता तर 17 लाख वर्षापासून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा झाला नसता. झाला असता का? नसता झाला. मग एवढे मोठे मोठे प्रसंग आपल्यासमोर आहे, एवढे मोठे मोठे उदाहरण आहे. मग एवढं सगळं असताना सुद्धा इथे अविश्वास दाखवायचा आणि जिथे विश्वासघात होतो तिथे डोळे झाकून विश्वास ठेवायचा, असं कसं जमणार? यावर विश्वास ठेवा. परमार्थाच्या मार्गात जर आपण असाल, ऐका माझं वाक्य, परमार्थाच्या मार्गात जर आपण असाल आणि अनुभूती जर आपल्याला येत नसेल, वाक्य नीट ऐका, कामाचं वाक्य, हृदयावर कोराही वाक्य. परमार्थाच्या मार्गात असाल
अनुभूती येत नसेल तर मी सांगतो तेवढा एक प्रयोग करून बघा. एक प्रयोग करून बघा. जर अनुभव आला नाही तर प्रयोग करणं बंद करा. पण तेवढा एक प्रयोग करा. आज रामनवमीच्या पुण्यपवित्र पर्व काळावर संकल्प करा. कुणी करायचा हा प्रयोग ऐका लक्ष देऊन. कुणी प्रयोग करायचा. ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांनी हा प्रयोग करायचा. 1 नंबर. दुसऱ्यांदा ऐका, दुसरा नंबरला एक. ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांनी सुद्धा हा प्रयोग करायचा. ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे पण त्यांना काढायची इच्छा आहे त्यांनी सुद्धा प्रयोग करा. आणि ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळच नाही आहे, घालायची इच्छा आहे, त्यांनी सुद्धा प्रयोग करा. 4 वर्ग सांगितले. प्रयोग अतिशय सोपा आहे, सिंपल आहे. तुम्ही पण ऐका माता मौल्यांनो, एकदम साधी गोष्ट आहे. ज्याला अनुभव येत नाही परमार्थात त्यांनी हा प्रयोग सुरू करा. अनुभव नाही आला तर मग मला सांगा. आणि यासाठी फार वेळ लागणार नाही. मोजून फक्त 10 मिनिट द्या. किती मिनिट द्या? 10 मिनिट द्या. लक्ष देऊन ऐका, ही विसरू नका बरं का. अख्खं कीर्तन विसरा पण ही विसरू नका. फक्त 10 मिनिट द्या. आणि ते 10 मिनिट मात्र प्रॉपर द्या. मनापासून द्या, भावनेने द्या, श्रद्धेने द्या, समर्पण वृत्तीने द्या, निष्ठेने द्या. त्या 10 मिनिटामध्ये आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं. आंघोळ झाल्यानंतर सकाळी देवघरासमोर जायचं, डोळे मिटवायचे आणि नॉन स्टॉप मी सांगतो त्या वेगाने रामकृष्णारी महामंत्राचा जप करायचा. बघा, रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. एवढ्या वेगाने रामकृष्णारी म्हणायचं. याचे 2-3 फायदे आहेत. एक पहिला फायदा म्हणजे यातून मेडिटेशन तुमचं होणार आहे, ध्यानाची ही क्रिया आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये अंतर कमी आहे, स्पेस कमी आहे, म्हणून तुमच्या त्याला काय म्हणू आपण, श्वासाची गती वाढणार आहे. तो एक व्यायाम आहे, तेही होणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, नामस्मरण अतिशय सुंदर यातून सिद्ध होणार आहे. हे तीन मुद्दे सांगितले तुम्हाला. ऐका, यातला जो तुम्हाला आवडतो तो तुम्ही घ्या, पण नामस्मरण या वेगाने करायचं. मध्ये स्पेस देऊ नका, घोटाळा होईल. स्पेस नाही द्यायचा. गणेश महाराज असं नाही म्हणायचं रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. त्याची अडचण काय होती ऐका, मध्ये जर स्पेस दिला तर दुसरंच मध्ये घुसतो. रामकृष्णारी, चहा झाला काय नाही, रामकृष्णारी, रात्रीला वारं वादन झालं रे, रामकृष्णारी, कांदे नीट झाकले होते करे, रामकृष्णारी, थांब मी शेतात जाऊन येतो रे. ह्या सगळ्या घोळ होण्याची शक्यता आहे. एवढ्या गडबडीत काहीच म्हणायचं नाही, फक्त रामकृष्णारी म्हणायचं. 23 तास 50 मिनिट संसाराला द्या. 23 तास 50 मिनिट संसाराला द्या. आपण सगळेजण इथे बसलेले संसार करणारे आहोत. 23 तास 50 मिनिट संसाराला द्या. फक्त 10 मिनिट त्या पांडुरंगाला, माझ्या रामाला आणि कृष्णाला द्या, की त्या 10 मिनिटामध्ये भरपूर काही होणार आहे. पण मध्ये जागा सोडू नका. असंच एक जणांनी कीर्तनात ऐकलं ते दुसऱ्या दिवशी म्हणायला लागलं रामकृष्णारी, पण त्याच्या ध्यानातच राहिली, मध्ये जागा सोडायची नाही. ते म्हणलं रामकृष्णारी, चहा झाला करे. बायको मंडी रात्री कीर्तनाला होती ना, तुम्हाला कळत नाही का? मध्ये जागा सोडायची नाही सांगितले ना बाबांनी. रामकृष्णारी रामकृष्णारी सगळं म्हणायचे ना. तो म्हणला बाबा लोक सांगायचंच काम आहे, चहान. ती म्हणली अरे काय कमाल आहे तुमची, रात्रीच ऐकलं ना, म्हणाला रामकृष्णारी रामकृष्णारी, मध्ये मध्ये जागा कशाला सोडता म्हणे, हे करा ते करा. तो म्हणला हे बघ, मी तुला चहाच मागितला गड्या, बाकी तर काही मागितलं ना, आण चहा. तिने रागा चहा आणून दिला. याने चहा घेतला, काही झाला असं थोडंफार, साखर पत्ती कमी जास्त. याला राग आला, तेवढ्या गडबडीत हा म्हणतो खरे चहाच मागितला ना. एक तर सकाळी डोकं खाल्लं. त्या बाबाने काय सांगितलं, तुम्ही काय म्हणता, त्या बाबाने काय सांगितलं, बाबाला काही सांगू दे, मला चहा दे. आणला म्हणजे ते फिक्का आणला. तुला काय कळतं की नाही, जे भांडण झुपलं दोघांच, ऐकता का तुम्ही, जे भांडण झुपलं, जसं झुपलं ते काही मिटायला तयारच होईल. याने राग कप उचलला आणि फेकून आणला. मावशीचं डोकं फुटलं. मावशीने मला फोन लावला, मला सांगितलं महाराज तुम्ही रात्री सांगितलं होतं ना मध्ये अंतर सोडायचं नाही. म्हणलं नाही. म्हणजे यांनी मध्ये अंतर सोडला, मी एवढंच त्यांना सांगायला गेले. म्हणलं मग काय झालं? ते म्हणजे त्यांनी कप फेकून मारला आणि डोकं फुटलं. असा घोटाळा तुम्ही करू, स्पेस द्यायचा नाही. वेगाने रामकृष्णारी म्हणा. हे जर घडलं, हे जर केलं, अशा स्वरूपाने जर आम्ही आयुष्यामध्ये हे सगळं मांडलं तर आमच्या संसार बंधनातून सुद्धा आम्हाला मुक्त होता येईल. अभंगाचा